अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मार्गशीर्ष महिन्यातील 14 तारखेला शनिवारी येत आहे पौर्णिमा. मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. बघा, 9 डिसेंबरपासून 15 डिसेंबरपर्यंत श्री गुरुचरित्र पारायण ह्याचा कालावधी आहे. या कालावधीमध्ये नेमके कोणते महत्त्वाचे नियम आहे, सेवा कशी करायची आहे, त्याचबरोबर पारायण वाचनाचे नियम जे असतील ते आपण व्हिडिओमध्ये पाहिलेलेच आहे. यानंतरचा व्हिडिओ म्हणजे यामध्ये मी सांगणार आहे तुम्हाला की या पारायणाची आपण सांगता कशा पद्धतीनं करायची आहे, उद्यापन कधी करायचं आहे, त्याचबरोबर आरती, त्यानंतर नैवेद्य कधी दाखवायचा, त्याचबरोबर नैवेद्य किती दाखवायचेत, 4 दाखवायचेत का. व्हिडिओमध्ये तुम्हाला ही संपूर्ण माहिती मिळून जाणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. त्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. ठीक आहे. तर 14 तारखेला शनिवारी पौर्णिमा लागते. उदय तिथीनुसार 15 तारखेला दत्त जयंती आपण साजरी करू शकतो. पण काही ठिकाणी रात्रीच दत्त जयंती ही साजरी केली जाते. यामध्ये पौर्णिमा ही लागते कधी बघा, शनिवारी 4:58 पौर्णिमा लागते ते रविवारी दुसऱ्या दिवशी दुपारी 2:31 राहणार आहे. शनिवार रविवार ह्या दोन्ही दिवसांमध्ये पौर्णिमा असणार आहे. 4 नंतर सुरू झाल्यामुळे आपण संध्याकाळी गुरुचरित्र ग्रंथाप्रमाणे 12:39 दत्त जयंती साजरी करणार आहोत. ठीक आहे. आता यानंतर प्रत्येक पौर्णिमेला प्रत्येकांच्या म्हणजे ज्यांच्या घरी सत्यनारायण केला जातो त्यांनी सत्यनारायणाची पूजा ही 14 तारखेलाच करायची आहे. कारण त्या दिवशीपासूनच आपले पौर्णिमा सुरू होत आहे. ठीक आहे. त्यानंतर पाहूयात की गुरुचरित्र पारायणाची सांगता कधी करायची आहे. तर 16 तारखेला ही सांगता करायची आहे. 15 तारखेला 7वा दिवस येतोय बरोबर, तेव्हा सगळं वाचून तुमचा श्री गुरुचरित्र पारायण झालंच असणार आहे. उद्यापन तुम्हाला 16 तारखेला करायचं आहे. जर तुम्ही शेजारी स्वामी समर्थांचं केंद्र असेल तिथं केंद्रात जाऊन जर तुम्ही पारायण करत असाल तर ही एकदम उत्तम गोष्ट असणार आहे तुमच्यासाठी. कारण तिथे सर्वच माहिती तुम्हाला मिळणार आहे. या पद्धतीनेच जर तुम्ही घरी पारायण करत असाल तर तुम्हाला 15 तारखेला उपवास हा नक्कीच करायचा आहे. गुरुचरित्र पारायणाला उपवास हा नक्कीच केला पाहिजे. 16 तारखेला 10:30 तुम्हाला आरती करायची आहे. बघा, ही सांगता अशा पद्धतीने आहे. प्रथमतः तुम्हाला 10:30ला आरती करायची, त्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य दाखवताना जेवण कोणतेही तुम्ही बनवू शकता. फक्त त्यामध्ये काय महत्त्वाचं आहे तर कांदा लसूण न घालता तुम्हाला जेवण बनवायचं आहे. गोड पदार्थ तुम्ही करू शकता. त्याचबरोबर पुरणपोळीचे योग्य गरबी अन्न तुम्ही घालू शकता. ठीक आहे. तर आता हे कोणतंही जेवण बनवताना त्यामध्ये महत्त्वाचा जो काही घटक आहे तो म्हणजे कोणता तर श्रावणी शेंगाची घेवड्याची भाजी जी दत्त महाराजांना प्रिय आहे ती भाजी तुम्ही नक्कीच करा. श्रावणी शेंगाची घेवड्याची भाजी. ठीक आहे. याचबरोबर तुम्हाला 4 नैवेद्य दाखवायचे आहे. आता 4 नैवेद्य दाखवताना तुम्हाला काय करायचं आहे तर पहिला नैवेद्य दत्त महाराजांना असणारे, दुसरा स्वामी महाराजांना असणारे, तिसरा कुलदेवतेला असणारे आणि 4था हा ग्रंथासाठी असणार आहे. एका लाईनमध्ये जिथे तुम्ही पूजा मांडली आहे तिथं हे नैवेद्य मांडायचे आहेत. त्याचबरोबर ग्रंथाचा नैवेद्य स्वतः तुम्ही खायचा आहे. ठीक आहे. जो ग्रंथासाठी सेपरेट नैवेद्य केलेला आहे 4 नैवेद्यापैकी त्यामध्ये तुम्हाला ग्रंथाचा नैवेद्य हा स्वतः खायचा आहे.
ठीक आहे. आणि बाकीचे गायींना खाऊ घालायचे आहे. जर समजा त्यावेळेस तुम्हाला गायी उपलब्ध झाल्या नसतील तर तेव्हा काय करायचं, तर घरातील व्यक्ती म्हटल्यानंतर घरातील व्यक्ती पती असेल, पत्नी असेल किंवा सासू सासरे यांना तुम्ही ते खाऊ घालू शकता. आता जे काय सांगता उद्यापन करणारे, मग हे निवद दाखवल्यानंतर ग्रंथ तुम्हाला जागेवर ठेवायचा आहे. त्याचबरोबर नारळ जो काय असेल, नारळ तुम्हाला सोमवारी न फोडता, सोमवार असल्याने नारळ तुम्हाला मंगळवारी फोडायचा आहे किंवा फोडून तुम्ही कोणताही पदार्थ त्या मध्ये बनवू शकता किंवा त्याचे काहीही एखादा पदार्थ, गोड पदार्थ तुम्ही करून खाऊ शकता. ठीक आहे. तर कलशातले पाणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचे नाही, तर दुसऱ्या झाडाला तुम्हाला करायचे आहे, जेणेकरून ते पायदळी येणार नाही. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं आहे, तांदूळ धान्यात तुम्ही टाका आणि त्याचबरोबर थोडे तांदूळ तुम्ही पक्ष्यांसाठी सुद्धा टाका. ठीक आहे. त्यानंतर संध्याकाळच्या अगोदर सगळं उरकायचं आहे, जे काय आपण बनवणार आहोत नैवेद्य हे. चरित्र ग्रंथात सांगितल्याप्रमाणे ब्राह्मण जोडपे यांना तुम्हाला जेवण घालायचं आहे. यांना शक्य नसेल तर त्यांना शिधा द्या. त्यानंतर की जर ब्राह्मण जोडपे तुम्हाला अवेलेबल नसेल तर तुम्ही दुसऱ्या एखाद्या जोडप्यांना पण तुम्ही जेवू घातले तरी चालेल. अशा पद्धतीने तुम्हाला सांगता करायची आहे. यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे की आपण नियमामध्ये जे काही नियम सांगितले आहेत ते पूर्णपणे नियम तुम्हाला 15 तारखेपर्यंत पाळायचे आहेत. म्हटल्यानंतर तुम्ही कांदा लसूण जे काही वर्ज करणार आहात ते, जेवणाचे नियम असतील, त्याचबरोबर झोपताना तुम्ही पलंगावर न झोपता तुम्हाला चटईवर झोपायचे, हा पण नियम तुम्हाला 15 तारखेपर्यंत पाळायचा आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण या पारायणाची सांगता किंवा उद्यापन कसे केले पाहिजे याबद्दल माहिती घेतली. व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा. तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या जवळच्यांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.